बुलढाणा जिल्ह्याला प्रथमच मिळाला प्रदेशाध्यक्षपदाचा सन्मान। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला असून त्यांच्या जागी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते बुलढाण्याचे आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे। ते सुरुवातीपासूनच पक्षाशी एकनिष्ठ असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकून त्यांच्या कार्याची पावती दिली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म 10 जानेवारी 1968 रोजी झाला असून उच्च शिक्षित आणि प्रचंड अभ्यासू नेता त्यांची ओळख आहे। बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सपकाळ यांनी उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी राबविलेल्या शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली। 14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये त्यांनी काम केलं। 2014 साली पहिल्यांदाच बुलढाण्यातून काँग्रेसचे ते आमदार झाले। 2019 मध्ये त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिलं, मात्र त्यांचा पराभव झाला। हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठं काम केलं आहे। काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार सोपविल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आपले पुढचे आव्हान काय आणि पुढचे 5 आपण काय काम करणार आहात महत्त्वाचे? मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत या विरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील। जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा, विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर जो नंगानाद चालला आहे हा थांबवण्याची आवश्यकता आहे। आज कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील, कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलायला जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे। हा महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, प्रेम घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, सौहार्दता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत।